मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कल्पना दुधाळ यांच्या कवितांचा अभ्यास करणार आहोत. त्याच्या आधी आपण कल्पना दुधाळ यांचा परिचय थोडक्यात आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. तर बाय आणि गाय या कवितेचा आशय आपण पाहतोय. तर कल्पना दुधाळ यांची कविता म्हणजे आतड्यांना गुंढालेली जीवाची केविलवाणी धडपड म्हणजे कविता. आतड्यांना गुंडाळलेली जीवाची केविलवाणी धडपड म्हणजे कविता या दृष्टिकोनातून कवयित्री कवितेकडे पाहते. गवताचा हिरवागार वास आस्थापूर्वक जपणारी कविता कुणब्यांच्या कष्टाचे मोजमाप न्यायाने का होऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित करते. अस्मानी सुलतानी दुष्टचक्रात सापडलेली शेती या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. दुष्टचक्रात सापडल्यानंतर स्वतःचा जीव संपवण्याचा मार्ग निवडणाऱ्या शेतकऱ्याला तगून राहण्याची आदिम जिद्द जीवापाड का जपता आली नाही असाही मूलगामी शोध घेण्याचा प्रयत्न कल्पना दुधाळ यांची कविता करते. जागतिकीकरणात बदललेल्या राजकारणामुळे गावगाड्यात अपप्रवृत्तींचा शिरकाव झाल्याची खंत ही कविता व्यक्त करते. शेतीच्या गावगाड्यातल्या प्रश्नाकडे पाहण्याची या कवितेची नजर कुणबिकी करणाऱ्या स्त्रीची आहे. सहानुभूती हा या कवितेच्या मुळाशी आहे. त्यामुळे शेतीशी जोडले गेलेले खेड्यापाड्यातले सारे समूह आणि घटक ही कविता कवीत घेते हे तिचे वेगळेपण आहे. त्याचबरोबर कृषीकेंद्रित प्रतिमा विश्व आणि भाषिक रूपे हा या कवितेचा महत्त्वपूर्ण विशेष आहे. शेतीशी संबंधित प्रतिमा विश्वामुळे शेतीबरोबरच शेतीला जोडून येणारी समाज व्यवस्था आणि तिच्या उपघटकांना या कवितेत कमालीचे महत्त्व आहे. व्यक्तिगत दुःखापेक्षा सामूहिक दुःखाचा स्तर ही कविता तीव्र करते. त्यामुळे कृषी व्यवस्थेच्या प्रश्नांचा पट या कवितेतून उभा राहतो. पारंपरिक रचनाबंधाबरोबर मुक्त छंदाची ही कविता अवलंब करते. शेती परंपरेतले कितीतरी शब्द या कवितेत येतात. काही शब्दांचे पारंपरिक अर्थ बदलून कवयित्री त्यांना नवे अर्थ बहाल करते. शब्दांची मोडतोड करून अर्थाच्या नव्या शक्यता निर्माण केल्या जातात. दुर्दम्य आशावाद हा या कवितेचा आणखी एक महत्त्वाचा विषय आहे. जग लाख बदलले असले तरी भूमीशी बांधलेले आयुष्य समूळ तोडता येत नाही हा शेतकऱ्यांच्या जगण्यातला पीळ ही कविता व्यक्त करते. आणि म्हणूनच कितीही संकट आली तरीही उभ्या आडव्या काकऱ्यामध्ये जीव पेरून हिरवी लिपी होऊन उगवण्याचे स्वप्न ही कविता पाहते. जागतिकीकरणानंतरच्या उद्ध्वस्त झालेल्या शेतीची आणि गावगाडीची कैफियत मांडणारी कविता मराठीत मोठ्या प्रमाणात लिहिली गेली. मात्र प्रत्यक्ष कुणबिकी करणाऱ्या स्त्रीची कविता म्हणून या सर्व कवितांमध्ये कल्पना दुधाळ यांच्या कवितेचा सूर वेगळा आहे हे या कवितेचे बलस्थान आहे. बाय आणि गाय या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ म्हणतात की पशुमधल्या गायीचा आणि मानवामधल्या बाईचा इथल्या व्यवस्थेने शतकानुशतके स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला आहे. याचे विश्लेषण वापर कसा करून घेतला आहे याचे विश्लेषण कल्पना दुधाळ यांनी बाय आणि गाय या कवितेत केले आहे. मादी असणं कल्पना दुधाळ म्हणतात या कवितेत म्हणतात मादी असणं हा या दोघीमधला एक समान धागा आहे आणि तीच या दोघींच्या दुःखाची जागा आहे. कवितेतल्या बाय आणि गाय कृषी परंपरेच्या अविभाज्य घटक आहेत. मात्र कृषी परंपरेतल्या साध्या भाराभर गवताचाही त्यांना अधिकार नाही असा अधिकार सिद्ध करण्याचा या दोघींनाही प्रयत्न केला तर त्यांना हकलून लावले जाते.
असल्याची खंत ही कविता व्यक्त करते. या उपरेपणाची जाणीव झालेली कवयित्री समदुःखी गायीला स्वतः सामावून घेते आणि व्यवस्थेविरुद्ध विद्रोह पुकारण्याचा प्रयत्न करते. परंपरेच्या ओझ्याखाली दबलेली गाय या कवितेच्या नायिकेला अखेरपर्यंत तुला या व्यवस्थेच्या विरोधात लढावंच लागेल असा सल्ला देते. आपल्या या काचातून कुणीतरी सोडविल म्हणून वाट पाहिली तर आम्ही दोघीही बिनपाण्याच्या विहिरीसारख्या आतमध्ये कुणी टोकावलं सुद्धा नसल्याचं दुःख कवयित्री व्यक्त करते. अशा वेळी गायच कवयित्रीची समजूत काढते. अशी कल्पना दुधाळ यांनी केलेली आहे. गाय म्हणते, बाई गं, आपण दोघीही जन्मभर दावणीला बांधलेल्या गरज सरो आणि वैद्य मरो अशी आपली अवस्था. रुजव्याची माती नापीक झाली की पडिकात कुणी फिरकत नसल्याने चढणीची वाट एकटीलाच उरकत नसल्याच्या वास्तवाकडे ही कविता निर्देश करते. एकीकडे देश महासत्ता बनवण्याच्या वल्गना सुरू असताना बाईकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलला नसल्याने काळीज फुटेपर्यंत शतकानुशतके तिचे धावणे सुरू असल्याकडे ही कविता लक्ष वेधते. आज मराठीत लिहिल्या जाणाऱ्या स्त्रीवादी कवितांपेक्षा या कवितेचा स्तर शांत, संयमी आणि खेड्यातील स्त्रीचे जगणे हा तिचा आस्था विषय आहे. आणि अशा या जगण्यामध्ये आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये कल्पना दुधाळ यांची ही कविता स्त्रीच्या जगण्याचं वास्तव या कवितेच्या माध्यमातून आपल्यापुढं मांडण्याचा प्रयत्न करते आणि आपल्याला स्त्रीकडं पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन देते.